नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये आपल्या मिसळ हा विषय प्रचंड व्हायरल आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी मिसळ मिळणारी ठिकाणं सुद्धा आहेत ना, ती पण व्हायरल झालेली आहेत आणि त्यापैकीच एका ठिकाणी आज आपण आलेलो आहोत, ते म्हणजे ऑस्करवाडी मिसळ. तर ही आहे ऑस्कर मिसळ थाळी, ज्यामध्ये बघा मटकीची भाजी, शेव आणि थोडंसं इथे फरसाण, चिवडा थोडासा मिक्स करून दिलाय आणि प्लस एक्स्ट्रा वाटी चिवडा, एक्स्ट्रा वाटी शेव, त्यानंतर स्वीट डिश म्हणून गुलाबजाम आहे, नारळाची वडी आहे, कांदा सेपरेट दिला आहे, दहीसुद्धा आहे. पुण्यामध्ये याला म्हणतात सॅम्पल. अशी पूर्ण छोटीशी बादली भरून दिली असं आपण म्हणूया. आणि हे आहे ताक, जर तुम्हाला तिखट लागलं तर. एक काकडीसुद्धा दिली आहे आणि एक बीट हे सुद्धा दिलेलं आहे. पाव 2 आहे तिथे. सगळ्यात पहिल्यांदा मिक्स करून घेऊया सगळं. ह्याच्यात कांदा ऑलरेडी टाकलाय काय? नाही टाकलेला. ओके, सो आधी कांदा लिंबू पिळून घेऊया, सगळंच टाकूया. हे सगळं काढूया पाहिजे, त्याशिवाय ना हे खाता नाही येणार, होय की नाही? यस. ही बादली मेन म्हणजे सॅम्पल बाहेर ठेव. सॅम्पल बाहेर ठेवूया. क्या बात आहे भाई. बाय मी मिसळमध्ये कधी दही घालत नाही, पण आता या थाळीमध्ये दिलंय म्हणून मी नंतर घालतो. सुरुवातीला काही मी घालत नाही. बापरे, त्याचा वरचा कट जरा भारीच वाटतोय मला. हे काय रेग्युलर मिसळ खावी लागते ना फूड ब्लॉगर असल्यामुळे, त्यामुळे कट खाण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागतं. हा 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 जसा मी तो रस्सा यामध्ये ओतला आणि त्यानंतर त्याचा जो वास आलाय, सही आला, स्मेल जो काय आला ना, एक नंबर. तर नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला फक्त मिसळ खाऊन बघूया आणि मग पावासोबत खाऊया. बाय द वे, हे जे पाव आहेत हे भाजून दिलेत ना? हो, थोडेसे भाजलेले आहेत पाव. ऑस्करवाडी मिसळचा पहिला घास. वा, टेस्ट छान. मटकीचा प्रॉपर रस्सा. यस. हा जो चिवडा आहे ना, हा चिवडा ॲक्च्युली असा चिवडा कुठे खाल्ला होता माहिती आहे? कोल्हापूरमध्ये. तिथे मिसळमध्ये शेव चिवडा देतात. त्यांच्याकडे पण थोडाफार तसाच कॉन्सेप्ट आहे. आणि थोडंसं काय म्हणतो मी, आपली फरसाणसोबत जी पापडी असते ना, ती सुद्धा आहे याच्यामध्ये. पण हा चिवडा इतका इतका खुसखुशीत आहे की त्याच्यामध्ये रस्सा जरी टाकला ना तरी तो असा चावताना खुसखुशीत लागतोय. वा, म्हणजे मी म्हणेन ही मिसळ नुसती सुद्धा जर तुम्ही खाल्ली तरी ही मिसळ चविष्ट आहे. म्हणजे जशी यांची थीम आहे हे गावाकडे असल्यासारखं, मिसळची चव पण तशीच आहे. मी एवढी चांगली मिसळ असेल असं एक्सपेक्ट नव्हतं केलं. कोल्हापूरच्या चवीला थोडीच थोडं आहे. हां, कोल्हापूरची मिसळ जशी असते त्याच काइंड ऑफ या मिसळची चव आहे. ही पुणेरी मिसळ नाही आहे. येस. ही मिसळ थोडीशी वेगळी आहे. मीडियम स्पायसी कॅटेगरीमध्ये ही मिसळ आहे. मिसळ फार तिखट नाही. म्हणजे तुम्ही कट जरी घेतलात, आता मी सगळा कट याच्यामध्ये ऑलमोस्ट टाकलेला आहे, तरी काही अशी फार तिखट लागत नाही आहे. चविष्ट मिसळ आहे, प्रॉपर मिसळ आहे. प्लस ही मिसळ अनलिमिटेड आहे, त्यामुळे तुम्ही मटकी, ही शेववाटी, चिवडा, पाव, ही सॅम्पलची बादली, आणि मला सवय करायला लागते यार सॅम्पल म्हणायला, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये अनलिमिटेड मिळणार आहे. आता आपण हे टेस्ट करूया आणि मग पुन्हा एकदा आपण या सगळ्याचं रेटिंग करूया. मसाला टाकाय का? बुंदी टाकली आहे बाय द वे टाकावर. चव चांगली आहे पण थोडंसं पातळ आहे. पण ठीक आहे, हे सेकंडरी आहे. ऑब्व्हियसली आपण ज्यावेळेला मिसळ खायला येतो त्यावेळेला मिसळ खायला येतो. तर याचाच रिव्ह्यू करतोय तर मग गुलाबजाम आणि नारळाची वडी पण खाऊन सांगतो. नारळाची वडी ओके.
कोकणातला माणूस आहे, लहानपणापासून नारळाच्या वाड्या अशा येता जाता खाल्लेल्या आहेत, त्यामुळे ही पण ओके आहे मी म्हणेन. आता गुलाबजाम. हा गुलाबजाम फार गोड नाही आहे, सो गुलाबजाम पण ओके आहे, काय तर फार भारी आहे असं नाही. तर काय दही टाकूया आपण मिसळमध्ये, एवढं त्यांनी दिलंय थोडंसंच टाकूया आधी, नाही तर काय होईल सगळ्या मिसळमध्ये उगाच ते मला आवडलं नाही दही तर मग सगळ्या मिसळमध्ये मिक्स होईल. सो थोडंसंच टाकूया आणि एक घास खाऊन बघूया. दही पण चांगलं आहे, तर मी म्हणेन की दही टाकायची अशी फारशी गरज नाही. जर तुम्ही आपले व्हिडिओज रेग्युलरली बघता आणि आपण जे सजेशन देतो तिथे जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण किती तिखट खातो. सो फार तिखट मिसळ नाही आहे, त्यामुळे दही टाकायची फारशी गरज नाही. तुम्हाला जर दही आवडत असेल मिसळसोबत, म्हणजे ती दही टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मिसळची टेस्ट थोडीशी एनहान्स होईल, तर तुम्ही दही घ्या. आणखी एक गोष्ट, मटकी जी आहे ना मटकी, तिला व्यवस्थित मोड आलेले आहेत आणि त्यामुळे या रश्श्याला चव. असं नाही आहे की मटकी घेतली आणि नुसतीच दिली आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो, हे बघा मटकीला व्यवस्थित तुम्हाला मोड दिसत असतील. चला आता आपण या मिसळला रेटिंग करूया. सगळं आपलं खाऊन झालेलं आहे. जर फक्त मिसळ असेल तर मी म्हणेन की मिसळ चांगली आहे, तुम्ही येऊ शकता इथे ऑस्करवाडी मिसळला. ही सगळी थाळी आणि ह्या मिसळची क्वालिटी, या रस्स्याची चव, भाजी, हा चिवडा, शेव, मी म्हणेन की आपल्या रेटिंगनुसार चांगली. पण मी म्हणेन की येईन मी परत इकडे मिसळ खायला, 100% मी इथं परत मिसळ खायला येईन. पण एकदम म्हणतात ना की जगात भारी, आउटस्टँडिंग, तिथपर्यंत नाही जात आहे, पण ही मिसळ चांगली आहे. जर तुम्हाला कोल्हापूरची मिसळ आवडत असेल तर 100% तुम्हाला ही मिसळ आवडणार. ह्याच्यामध्ये गूळ किंवा चिंच घालणे किंवा थोडीशी गोडसर आहे असं काही नाही आहे. जर तुम्हाला कोल्हापूरची मिसळ आवडत असेल तर 100% तुम्हाला ही मिसळ आवडणार. हे बघा आपण खाईपर्यंत यांची मिसळ संपली सुद्धा. याला म्हणतात अस्सल कोल्हापुरी माणूस. यांनी एक्स्ट्रा वगैरे पण घेतलं. इथं आमचा एक पाव संपेना. कशी वाटते मिसळ तुम्हाला? ऑनेस्ट रिव्ह्यू. पुण्यातली बेस्ट मिसळ मी आत्तापर्यंत खाल्लेली हीच आहे. टेस्टच्या दृष्टीनं उगाच तिखटच्या नावाखाली भपका नाही आहे, याला एक डिफरंट टेस्ट आहे. ऋषिकेशनं सांगितलेलं आहे की दही इज डिफरंट ॲडेड फ्लेवर. तुम्ही जर ट्राय करू शकत असला विदाऊट दही आणि विथ दही, तुम्हाला एक वेगळी चव मिळणार आहे दोन्ही केसमध्ये. मी दही सकट खातो आहे, तिखट नसली तरी एक डिफरंट फ्लेवर येतो म्हणून मी खात आहे. तर मी आणखी एक काय सांगेन माहिती आहे का, की मिसळच पहिल्यांदा खायला येणार असाल तर थाळीपेक्षा रेग्युलर मिसळ जी आहे त्यांची साधी मिसळ ती तुम्ही खा. बिकॉज हे बाकीचे आयटम आहेत ना, मला असं वाटतं की नाही खाल्ले तरी सुद्धा चालू शकतात. मिसळ अप्रतिम आहे. मी अर्धी मिसळ जवळपास संपवलेली आहे, एक्स्ट्रा पण थोडंसं आम्ही मागवलं आहे. पण मला अजिबात घाम आलेला नाही. म्हणजे आपण कधी ज्या एका ठिकाणी जातो जिथे भयानक तिखट बनवतात आणि असं हाय हुई करायला लागतो अगदी आपण, तसं अजिबात नाही आहे. पण असंही नाही आहे की ही मिसळ मिळमिळीत आहे. इथे जी ओठाला आणि जिभेला थोडंसं असं जे झणझणीत असतं ना, ही चव जाणवते. तेच म्हटलं ना की जर तुम्हाला कोल्हापूरची मिसळ आवडत असेल, ती टेस्ट तुम्हाला माहीत असेल, तर ही टेस्ट कोल्हापूरच्या टेस्टला मॅच करते. सो ही मिसळ तुम्हाला 100% आवडेल. ऑस्कर मिसळ थाळी जी आपण घेतली होती त्यासोबत हे बघा ही एक छोटी पाण्याची बॉटल सुद्धा मिळते. तर मित्रांनो, एकदा तरी या शाखेला नक्की भेट द्या. ऑस्करवाडी मिसळ वाकड शाखा जे आहे पिंपरी चिंचवड एरियामध्ये. आणि आणखी पुण्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी खाल्लं पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण का मी थोडेच दिवस पुण्यात आहे आणि मला इथलं जे बेस्ट आहे ते एक्सप्लोर करायचं आहे. कारण का मी पुण्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, पुण्याच्या खाद्य संस्कृतीबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.